नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपल्या चॅनल देवताज कॉर्नरमध्ये। 7 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण लागणार आहे। आपण त्यामध्ये अगोदरच्या व्हिडिओमधून आपण ग्रहणाचा वेध हा 12:37 लागणार आहे आणि 9:57 चंद्रग्रहण आहे आणि 1:27 मध्यरात्री हे चंद्रग्रहण सुटणार आहे। म्हणजे आपण ज्यावेळेस झोपेत असो त्यावेळेस चंद्रग्रहण हे सुटणार आहे। ही माहिती अगोदरच्या व्हिडिओमधून आपण बघितलेली आहे आणि हेही बघितलेलं आहे की आपल्याला काही कामे करणं ह्यामध्ये वर्जित असे सांगितलेले आहे। म्हणजे देवपूजा करणे, कोणतेही शुभ कार्य करणे, धार्मिक कार्य करणे आपल्याला ग्रहणामध्ये वर्जित असे आहे। त्याचा वाईट परिणाम होतो आणि अन्न ग्रहण करणे असे जे काम आहे ते आपल्याला अजिबात करायचे नाही। मंत्र जप करायचा आहे हे आपण बघितलेले आहे। जेवढे मंत्र तुम्हाला जप करता येईल तेवढा तुम्हाला करायचे आहे। देवाचे नाव नसेल कोणता मंत्र येत तर साधं ओम नमः शिवाय किंवा कोणतंही देवाचं नाव असो, तुम्हाला तो देवाचं नाव जरी घेतलं तरी ते शुद्ध होणार आहे। हे आपण अगोदरच्या व्हिडिओमधून बघितलेलं आहे। ह्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की परंपरेनुसार आपल्याला कोणते कामे हे शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत की जे आपल्याला करणं आवश्यक आहे। तेच कामे आपण आज बघणार आहोत या व्हिडिओमधून की आपल्याला कोणती कामे करायची आहे ग्रहण सुटल्यानंतर। आता ग्रहणामध्ये तर आपण वर्जित कामे बघितलेली आहेत। तर बघा, सर्वात अगोदर आपल्याला ही कामे आवर्जून करायची आहेत। त्यामुळे पहिलं जे काम आहे आपल्याला काय करायचं आहे तर स्नान करायचं आहे। आता स्नान आपल्याला करायचं आहे म्हणजेच आपण जेव्हा उठू त्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर तर शुद्ध व्हायचं आहे। त्याच्यानंतरच आपण कोणत्याही कामाला आपल्याला हात लावता येईल। आणि आपल्याला कसं स्नान करायचं आहे तर तुम्ही तुमच्या घराच्या जवळ जर गंगा असेल, विहीर असेल, नदी असेल तर ह्यामध्ये तुम्ही जाऊन आंघोळ करू शकता आणि त्यामुळे आपल्याला काय होईल की आपण शुद्ध होतो। आणि तुमच्याकडे नसेल काही विहीर वगैरे जवळ तर काय करायचं आहे, घरामध्ये जे पाणी स्वच्छ आहे त्यामध्ये गंगाजल मिक्स करायचं आहे आणि त्याने आपल्याला आंघोळ करायची आहे। यामुळे काय होतं तर आपण शुद्ध होतो। आणि दुसरं जे काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजेच आपल्याला देवपूजा करायची आहे, त्यांना गंगा स्नान घालायचं आहे। म्हणजेच आपल्याला देवपूजा करायची आहे, त्यांना स्वच्छ करायचं आहे। देवपूजेच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल मिक्स करायचं आहे आणि नंतर आपल्याला देवपूजा करायची आहे। त्यांना नवीन तुम्ही जे कपडे घालत असेल कपडे त्यांना स्वच्छ दुसरे घालायचे आहे, नवीन फुलं वाहायची आहेत, नवीन त्यांना मग नैवेद्य अर्पण करायचे आहेत। ही कामे आपल्याला ग्रहण संपल्यानंतर हे दुसरं काम करायचं आहे। आता आपल्याला तिसरं काम जे करायचं आहे ते म्हणजे घराची शुद्धता। बघा, ग्रहण काळामध्ये निगेटिव्ह जी ऊर्जा आहे ती निर्माण होत असते। त्यामुळे आपल्याला शुद्धीकरण करणं खूप आवश्यक असतं। जशी आपण स्वतःची शुद्धी करणार आहोत, देवाची शुद्धी करणार आहोत, त्याचप्रमाणे आपल्याला घराचीही शुद्धी करायची आहे। त्यासाठी आपल्याला काय करायचे आहे की आपण झाडून फरशी पुसतो तर त्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला मीठ किंवा जी आपल्याकडे तुरटी असते, फिटकरी ज्याला म्हणतात, ती तुरटी पाण्यात टाकायची आहेत किंवा तुम्ही लिंबू पिळू शकता। ह्या पाण्याने आपल्याला फरशी पुसायची आहे। याने काय होतं, मिठाने आणि फिटकरीने म्हणजेच तुरटीने निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती सर्व दूर जाते आणि पॉझिटिव्ह जी ऊर्जा आहे ती निर्माण होते। त्यामुळे आपल्याला फरशीच्या पाण्यामध्ये जरूर आपल्याला तुरटी आणि मीठ टाकूनच घर स्वच्छ करायचे आहे। आता आपल्याला यानंतरचं जे काम करायचं आहे ते म्हणजेच आपल्याला दान करायचे आहे, म्हणजे दान धर्म। ग्रहणानंतर दान धर्म करण्यालाही अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे। तर आपल्याला कोणते दान करायचे आहे, जशी आपली शक्ती तशी भक्ती। बघा, आपल्याला जेही आपल्याकडून शक्य असेल थोडं का होईना आपल्याला दान करायचं आहे। त्यामध्ये तुम्ही म्हणजे कोरडं धान्य असेल, तांदूळ असेल, गहू असेल, हे कोणाला ब्राह्मणाला दान करा। नाहीतर ज्या गरजू व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही कपडे दान करू शकता। ते अंथरुणाचे म्हणजे ब्लँकेट्स वगैरे असतात, घालायचे कपडे वगैरे आहे पण नवीन द्यायचे आहे बघा। आणि धान्य असेल, तांदूळ असेल, खायचे कोणत्याही वस्तू असेल किंवा ग्रहणाच्या नंतर जे तुम्ही शिजवूनही अन्नदान करू शकता, जशी तुमची परिस्थिती त्याप्रमाणे। पण आपल्याला थोडं का होईना हे दान धर्म ग्रहणानंतर करायचंच आहे, असे शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की दानाला हे फार महत्त्व आहे। आता आपण ग्रहणामध्ये ग्रहण सुटल्यानंतर आपल्याला आणखी एक काम करायचं आहे
ते म्हणजेच आपण ग्रहण काळामध्ये जे अन्न शिजवलेले आहे ते आपल्याला खायचे नाही आहे, ते टाकून द्यायचे आहे आणि सर्वात अगोदर आणि नवीन अन्न शिजवून आपल्याला खायचे आहे। ग्रहण काळातले अन्न आपल्याला शिजवलेले ग्रहण करायचे नाही। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे आहे की आंघोळ झाल्यानंतर आपल्याला तुळशीला पाणी घालायचे आहे, म्हणजे तुळशीचे पूजन करायचे आहे आणि तुळशीला नमस्कार करायचा आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा, आपण ग्रहणामध्ये जो जप तप साधना करतो ते एकदम फलदायी ठरतं। त्याच्यामध्ये जे जप आपल्याला आपण केले जातात, मंत्रोच्चारण केले जातात, तर ते अधिक फलदायी ठरतात। त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यानंतरचा ग्रहण सुटल्यानंतर त्याचा समारोप करायचा आहे आणि देवाला नमस्कार करायचा आहे। आता आपल्याला यानंतर जे काम करायचे आहे ते म्हणजेच आपल्याला आपण ग्रहण सुटल्यानंतर जे ग्रहण आहे, समजा चंद्रग्रहण असेल तर बघा, चंद्रग्रहण हे अर्ध्या रात्री सुटणार आहे। जे जागणार आहे त्याने चंद्राला आंघोळ करून अर्घ्य दिला तरी चालेल, परंतु आपण आता सूर्य देवता आहे, परंतु सूर्यदेवाला अर्घ्य दिलं तरी तुम्हाला चालतं। याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, गायत्री मंत्र आणि विष्णू सहस्त्रनाम यांचा जप करायचा आहे। आणि यामुळे आपलं जे म्हणजे हे मंत्र आपण जप करणार आहोत हे अधिक फलदायी आपल्याला होणार आहे आणि त्याचं फळ आपल्याला अधिक प्रमाणात मिळणार आहे। म्हणूनही आपल्याला हे मंत्र जपायचे आहे। देवाचा समारोप कसा करायचा, तर आपल्याला त्यांचे आभार मानायचे आहे। आपण जप तप केले त्याचे संकल्पपूर्ती करून त्यांचे आभार मानायचे आहेत। म्हणून आपल्याला ग्रहण सुटल्यानंतर हे आपल्या घराची शुद्धी, आपल्याला आंघोळ करून आपली स्वतःची शुद्धी, देवाचे अभिषेक करणे, तुळशीला पाणी घालणे आणि अन्न ते दान करणे, कोणतेही दान असो हे दान करणे, हे महत्त्वाचे कामे आपल्याला करायचे आहे। ग्रहण सुटल्यानंतर आपण ही जर कामे केली तर त्याचे योग्य फळ आपल्याला मिळते असे आपल्या शास्त्रात सांगितलेले आहे। त्यामुळे आपल्याला ग्रहण सुटल्यानंतर ही कामे अवश्य करायची आहे। त्यानंतरच आपली जी निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये किंवा आपल्यामध्ये पडते ती निगेटिव्ह एनर्जी जाऊन सकारात्मक जी ऊर्जा आहे, जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ती येण्यास मदत होते, म्हणजे सर्व शुद्धीकरण होते। म्हणून ग्रहण सुटल्यानंतर ही कामे आपल्याला अवश्य करायची आहे। माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। धन्यवाद।